नमस्कार. तर आज मी तुम्हाला एक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जो आपण नेहमी कंटाळा आला की बनवतोच. तो आहे मसाले भात. मसाले भात बनवताना एक छोटंसं पातेले घेतले. पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकले, थोडंसं तेल टाकले. याच्यानंतर जिरी, मोहरी आणि कढीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले तमालपत्र टाकल्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं आवडतं तिखट कमी तिखट याच्यानुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता. मी 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक कट करून घेतला आहे कांदा, तोही ॲड केलेला आहे. हे छान परतवून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटोही त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोही छान परतवून घेणार आहे. पहा, मी नेहमी मसाले भात बनवते आणि तो कधीच चांगला होत नाही, पण म्हटलं जाऊ दे, त्यावेळेस पुन्हा ट्राय करून पाहूयात. एक ना एक दिवस कधीतरी छान मसाले भात बनेल माझ्याकडून म्हणून. त्याच्यानंतर मी छान टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे बटाट्यानंतर थोडंसं फ्लॉवर टाकलेलं आहे. म्हटलं आज करायचं आहे तर प्रॉपरच करूयात. म्हटलं कसं होतं ते पण कळेल आपल्याला, काय चुकते ते. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हे छान ग्राइंड करून घेतले आणि तेही त्याच्यामध्ये ॲड केले. हे सगळं परतवून घेतले मी. जरा परतवून घेतलं म्हणजे जरा चांगली चव येते मसाल्यांची. त्याच्यानंतर थोडीशी हळद, बिर्याणी मसाला तेही ॲड करून घेतले आणि त्याच्यानंतर हेही छान परतवून घेणार आहे. एक साईडला मी पाणीही गरम करायला ठेवलं होतं. भाज्यांना 1-2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी हे छान परतवून घेतलं पुन्हा एकदा, जेणेकरून खाली लागणार नाही. याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर परत मसाले भात करपणार. चला तर त्याच्यानंतर मी ॲड करणार आहेत स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले 2 पाण्यांनी, तेही ॲड करणार आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, इंद्रायणी जो असेल अवेलेबल तो. तर मी तांदूळ ॲड करून घेतला आणि ते छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर उकळलेलं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून भात पटकन होईल म्हणून गरम पाणी टाकलेलं आहे. तुम्ही साधं पाणी टाकू शकता. याच्यानंतर म्हणजे भाताला पटकन उकळी येते. भाताला उकळी आल्यानंतर एकदा चेक करून घेतलं की भात कसा म्हणजे किती शिजला आहे. त्याच्यानंतर एक 10 ते 15 मिनटामध्ये भात एकदम मस्त तयार झाला होता. याच्यानंतर मग मी तो शिवला जेवायला वाढणार होते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता भाताला छान रंग आला आहे. भात छान दिसतोय. पाहूयात, आज टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही की कसं झालं आहे भात. पण असं वाटते, बघून तरी वाटते छान झाला असेल भात. त्याला छान गार्निश केले कोथिंबिरीने थोडं.